नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे ही जी संस्था असणारी आहे ती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता समितीची ही एक स्वायत्त संस्था असणारी आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार असणारे आहेत या उमेदवारांना नीट NEET अंडर ग्रॅज्युएट आणि JEE मेन या परीक्षेचं मोफत मार्गदर्शन ते आयोजित करणार आहेत। यासाठी अनुसूचित जातीच्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज मागवून घेत आहेत। आता या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन दिलं जाणार आहे ते एक निशुल्क असणार आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा चार्ज त्यांच्याकडून आकारला जाणार नाही। 2 नंबर तिथं राहण्याची व्यवस्था असणार नाही आणि हे जे मार्गदर्शन असणार आहे ते खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून असणार आहे, म्हणजे ज्या काही खाजगी संस्था असणार आहेत त्यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आणि ह्या ज्या संस्था असणाऱ्या आहेत जे मार्गदर्शन करणाऱ्या त्या विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नागपूर ही जी 6 ठिकाणं असणारे आहेत या ठिकाणी असणार आहेत। आणि या प्रत्येक ठिकाणी नीटसाठी 100 विद्यार्थी आणि JEE साठी 100 विद्यार्थी त्यांची क्षमता तिथं असणारी आहे। यासाठी जी पात्रता आहे ती पहिली पात्रता अशी आहे की उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातला असला पाहिजे, दुसरा तो अनुसूचित जातीचा असला पाहिजे आणि त्याच्याकडे डोमिसाइल म्हणजे महाराष्ट्र राज्याचा तो आदिवास असल्याचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं त्याने असं म्हटलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2024 आणि 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये उमेदवार हा इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असला पाहिजे की ₹8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र ठरेल। म्हणजे वार्षिक उत्पन्न जे असणार आहे ते 8 लाखापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। त्यासाठी आणखीन एक अट त्यांनी म्हणजे पात्रता आहे की अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। आता यामध्ये आणखीन पात्रतेमध्ये त्याने एक भाग असा म्हटला आहे की आरक्षण इथं महिलांसाठी जे आरक्षण म्हटलेलं आहे ते 30% आहे, दिव्यांग PWD 5% आहे, अनाथ 1%, वंचित 5%। यानंतर विद्यार्थी निवडीचे निकष काय असणार आहेत तर त्याने असं म्हटलेलं आहे की प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने 10वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय उमेदवारांची निवड केली जाईल। म्हणजे 10वीचं जे मेरिट असणार आहे त्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणारे आहेत। म्हणजे तो 10वी पास असेल आणि 11वी विज्ञान शाखेत त्याने प्रवेश घेतलेला आहे, त्याचा प्रवेश निश्चित झालेला आहे, असाच उमेदवार पात्र ठरेल आणि अशाच विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ही मेरिटनुसार डिक्लेअर केली जाईल आणि त्याप्रमाणे ती प्रवेश प्रक्रिया सुरू असेल। यामध्ये प्रशिक्षणाच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते आपण इथं बघूया। अर्ज जे असणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे 30 जून 2024। प्रशिक्षणाचा जो कालावधी असणार आहे तो 24 महिन्यांचा असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे 2 वर्षाचा असेल। पुढे असं म्हटलेलं आहे की त्यांनी निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान 75% पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा, लक्षात घ्या, दरमहा 6000 रुपये एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल। म्हणजे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, म्हणजे महाराष्ट्र शासन ही सोय करून देत आहे, परंतु विद्यार्थ्याचा अटेंडन्स हा 75% पेक्षा जास्त राहणं अपेक्षित असणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणून दरमहा 6000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे। त्यानंतर निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना
पुस्तक संचाकरिता प्रति विद्यार्थी रुपये 5,000 एवढी एक रकमी रक्कम अदा करण्यात येईल। ही रक्कम मात्र एक रकमी असणारी आहे आणि विद्यावेतन मात्र जे असणार आहे ते 75% जास्त क्रॉस केलं तर विद्यार्थ्यांना दरमहा ते मिळणार आहे। QR कोड दिलेला आहे, हा जर QR कोड स्कॅन जर केला तर तुम्हाला तिथं अर्ज भरण्यासाठीच ॲक्च्युली तो QR कोड स्कॅन करायचा आहे। तिथं माहिती तुम्हाला जी द्यावी लागणार आहे ती माहिती भरायची आहे, काही अपलोड करावी लागत असेल तर ती अपलोड करायची आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांना नेमकं कशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं देणार आहेत का ऑफलाईन पद्धतीने काही वर्ग आयोजित करणार आहेत याचा उल्लेख इथं जास्त दिसत नाही आहे। यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की अर्ज करण्यासाठी शेवटचा जो दिनांक असणार आहे, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला, ते 30 जून 2024। परंतु यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही असे शहरं आहेत, पुणे आहे किंवा नागपूर असेल किंवा मुंबई असेल, ज्यामध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीनं होते, म्हणजे सेंट्रलायझेशन आहे। आणि त्यामुळं या विद्यार्थ्यांना 30 तारखेच्या पुढं म्हणजे जुलैची 10 तारीख 15 तारीख पण उजाडू शकते। त्यामुळं तिथं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा ॲप्लिकेशन त्यांना जर ॲप्लिकेशन करावंसं वाटत असेल आणि त्यांचं मेरिट हाय असेल तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी बार्टीकडून काही ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जी मागणी अर्ज जो असणार आहे त्याची मुदत वाढवून मिळते का हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे आणि बार्टीनं देखील या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय। म्हणजे हे शासनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे, परंतु यामध्ये वंचित कुणी राहू नये या दृष्टीनंही बार्टीकडून उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन बेल प्रेस करायला विसरू नका आणि ही माहिती तुमच्या ओळखीच्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला फायदा होत नसेल तर त्याला तरी किमान होऊ द्या, कारण आज नीट सारख्या किंवा JEE सारख्या परीक्षांचं मार्गदर्शन जर घ्यायचं असेल तर खाजगी संस्थांना तुम्हाला जॉईन व्हावं लागतं आणि या संस्था किती चार्ज आकारतात हे आपल्याला माहीत आहे। म्हणजे लाखोच्या घरांमध्ये फी असते आणि त्यामुळं अशा वंचित घटकांना हे प्रशिक्षण अतिशय चांगलं आणि उपयोगी ठरणारं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत, पात्र उमेदवारांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा।